त्वचा रोगाबद्दल जनजागृती. आज जाणून घेऊयात ॲक्ने, पिंपल्स, मुरूम किंवा अगोदर त्याला तारुण्य पेटिका म्हणायचे. कारण 12-13 या वयात ते चालू व्हायचे व 22-23 या वयात ते थांबून जायचे. पण आता तसे होत नाही. 35-40 मध्ये सुद्धा दिसतात. त्याला म्हणतात ॲडल्ट ऑन्सेट ॲक्ने. प्रौढांमधील पिंपल्स हे का बरं होतात? वातावरणातील बदल, खाण्यापिण्यातील बदल, पोल्युशन या सगळ्यांमुळे ते आता जास्त वयात सुद्धा दिसतात. पण मुख्यतः ते 12-13 ते 24-25 या वयात होतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, शरीरातील होणारे हॉर्मोनल बदल आणि स्त्रियांमध्ये पाळीची अनियमितता म्हणजेच पीसीओडी या कारणांमुळे. आता त्याच्यात काय करू नये हे पहिले जाणून घेऊया. ओटीसी ओव्हर द काउंटर बिना चिठ्ठीचे मिळणारे मलमे टाळावे. त्याला कोरणे, हात लावणे, फोडणे हे टाळावे. त्यामुळे होतं काय, काळे डाग पडतात, खड्डे पडतात. त्याच्यामुळे ट्रीटमेंटचा कालावधी जास्त वाढतो. म्हणून हे सगळे टाळावे. काय करावे? आपल्या त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. ते तुमचे पिंपल्स अगदी सुरुवातीच्या काळात आहेत, कोमेडॉन्स आहेत, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ज्याला म्हणतात ते आहेत, का नोड्यूल्स ज्याला म्हणतात म्हणजे गाठी आहेत, त्यानुसार तुमच्या ट्रीटमेंटचा कालावधी ठरवतात व ट्रीटमेंट वेळोवेळी थोडीशी बदलावी लागते. त्यानुसार ते बदलतात. त्याला काही कधी-कधी केमिकल फिलिंग लागतं, कोमेडॉन एक्सट्रॅक्शन लागतात. जे काही मिनिमल गोष्टी आहेत ते करून ते चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आणता येतात व त्याचे डाग आणि खड्डे हे सुद्धा टाळता येतात. म्हणून भेटावे आपल्या त्वचारोग तज्ञांना आणि त्यांच्या अनुसारच हे ॲक्ने, पिंपल्स, मुरूम जे आहेत त्याची ट्रीटमेंट घ्यावी. त्यामुळे होणारे डाग, खड्डे हे टाळता येतात आणि पिंपल्स सुद्धा कमी होतात. काळजी घ्या. नमस्कार.